लो स्कोरिंग मॅचचं थ्रिलर काही वेगळंच असतं. अनप्रेडिक्टेबल असतं. काय होईल सांगता येत नाही. अटीतटीची मॅच असते. तशीच यावेळी लोकसभा 2024ची निवडणूक ही लो स्कोरिंग मॅच सारखी होणार आहे, होत आहे. त्यामुळे अटीतटीचा सामना होऊ शकतो. लो स्कोरिंग मॅचमध्ये बाउंड्रीज, सिक्सरचा गाजावाजा नसतो, सोपी पिचेस नसतात. तसंच यावेळी लो स्कोरिंग पर्सेंटेज तर यावेळी लो बोटिंग पर्सेंटेज आहे. तिकडे बाउंड्री, सिक्सरचा गाजावाजा नाहीये, गाजावाजा नसतो लो स्कोरिंग मॅचमध्ये. इकडे ताई माई याक्का, ह्याला त्याला मारा शिक्का, किंवा अरे येऊन येणार कोण, डॉट 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 शिवाय आहेच कोण, हा गाजावाजा नाहीये, सभेचा प्रचार नाहीये, सगळं थंड आहे. लो स्कोरिंग मॅचमध्ये सुद्धा स्टार्टिंगला सगळं थंड असतं, रन्स निघत नसतात. तसेच इकडे पण लोक मतदानासाठी तितके निघत नाहीयेत, पर्सेंटेज कमी झालाय, जे चुकीचं आहे. या वर्षीची निवडणूक 2024 लोकसभा निवडणूक ही लो स्कोरिंग मॅच होणार आहे. लो स्कोरिंग मॅच होत आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये कंडिशन्स फार मोठा रोल प्ले करतात. म्हणजे समजा ढगाळ वातावरण असेल किंवा पिच मंद असेल, थंड असेल, तर कंडिशन्स ह्या महत्वाचा रोल प्ले करतात. ह्या वर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये कंडिशन्स सुद्धा तितकाच मेन रोल प्ले करतात. कंडिशन्स कोणती? तर समर, अत्यंत तीव्र उन्हाळा. अत्यंत तीव्र उन्हाळ्यामुळे लोक मतदानासाठी बाहेरचे पडत नाहीयेत किंवा निरुत्साही आहेत. सो परत 2024 लोकसभा निवडणुका ह्या ही एक अत्यंत लो स्कोरिंग सामना आहे आणि त्यामुळे अटीतटीचा सामना होणार आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये कधी कधी मोठी टीम सुद्धा धारारस्थिती पडते. लो स्कोर बोटिंग मध्ये काही होऊ शकतं. सो 2024 निवडणुका ही एक कमी धावसंख्या असलेली मॅच आहे, जी अत्यंत अटीतटीचा सामना होण्याचे चान्सेस आहेत. कमी धावसंख्येचा सामना एकतर एकतर्फी होतो, नाहीतर शेवटपर्यंत कळत नाही कोण जिंकेल. कमी धावसंख्येचा सामना एकतर दुसरी टीम सहजपणे जिंकते, नाहीतर शेवटपर्यंत कळत नाही की कोणती टीम जिंकेल. 2024च्या निवडणुकीचा सामनाही असाच होतोय. लो स्कोरिंग सामन्यात कच्च्या टीमला जर कंडिशन्सची साथ मिळाली तर ती शेवटपर्यंत फाईट देते आणि कधी कधी सामना जिंकूही शकते. 2024च्या निवडणुकांमध्ये जर कच्च्या टीमला जर साथ मिळाली कंडिशन, तर काही होऊ शकतं. लो स्कोरिंग मॅच मध्ये एकतर मोठी टीम सहजपणे जिंकते, एकतर्फी सामना जिंकते. काय होईल? कोणती टीम एकतर्फी सामना जिंकेल की हा सामना रंगतदार होईल? काय होईल?